Hello everyone and welcome to your channel Pharmacy. Today we are going to start a new topic, that is bioavailability of the drugs. So what is this bioavailability? Bioavailability may be defined as the amount or percentage of a drug is absorbed from the administered dosage form that reaches to the systemic circulation. जो काही आपण डोसेज फॉर्म किंवा ड्रग ॲडमिनिस्टर केलेला आहे तर ते किती अमाऊंटमध्ये किती पर्सेंटेजमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे थ्रू सिस्टेमिक सर्क्युलेशन, त्याला आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो. द एक्सटेंट टू विच द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन द ड्रग प्रोडक्ट इज टेकन बाय द बॉडी इन द फॉर्म इन विच इट इज फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह. जे काही आपण ड्रग प्रोडक्ट ॲडमिनिस्टर केलेलं आहे तर ते किती अमाऊंटमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे किंवा बॉडी त्याला कन्वर्ट करते फिजिओलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणि देन इट इज ॲब्झॉर्ब इन द बॉडी. सो ते किती एक्सटेंटमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे तर त्याला आपण बायो अवेलेबिलिटी असं म्हणतो. नेक्स्ट, आता ते ॲब्झॉर्प्शन कसं होतं त्याची प्रोसेस काय आहे ती आपण बघूया. इट इज इम्पॉर्टंट टू नो द मॅनर इन विच अ ड्रग इज ॲब्झॉर्ब. द ॲब्झॉर्प्शन ऑफ अ ड्रग मे आयदर बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. जे काही ॲब्झॉर्प्शन होणार आहे ते डायरेक्टली होतं किंवा इनडायरेक्टली होतं, बट इट इज इन्व्हॉल्व्स द पॅसेज ऑफ अ ड्रग अक्रॉस अ सेल मेम्ब्रेन. पण तो जो पॅसेज आहे, जो ड्रग ॲब्झॉर्प्शन होण्याचा, तो सेल मेम्ब्रेन थ्रूच होतो. दिस पॅसेज इज गवर्न बाय द लिपिड बॅरियर प्रेझेंट ॲट द परमिएबल मेम्ब्रेन. आपण जर सेलचं स्ट्रक्चर बघितलं तर ते लिपिड बायलेअरनी एन्व्हलप झालेलं असतं, तर त्याच्यामुळे एक लिपिड बॅरियर क्रिएट होतं जेणेकरून ड्रग आतमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतील किंवा ठराविक जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तेच तेवढे ॲब्झॉर्ब होतील. बाकीचा जो डोसेज फॉर्म आहे तो जास्त ॲब्झॉर्ब होणार नाही किंवा काही ठराविक इन्ग्रेडियंट्सेस असतील ते ॲब्झॉर्ब केले जातात. द ॲक्च्युअल मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन इज व्हेरी कॉम्प्लेक्स फिनॉमिना अँड इज नॉट येट अंडरस्टूड थरली. जे काही ॲक्च्युअल मेकॅनिझम आहे ते अजून आपल्याला माहिती नाही आहे, पण जे काही प्रोसेसेस, जे काही मेकॅनिझम आपल्याला काही कळलेले आहेत ते आपण बघूया कोणकोणते आहेत. द फर्स्ट वन इज पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजनने ते ॲब्झॉर्ब केले जातात. द टर्म पॅसिव्ह डिफ्युजन मीन्स दॅट अ ड्रग ऑर अ सबस्टन्स इज ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द सेल मेम्ब्रेन विदाउट युटिलायझिंग द एनर्जी. एनर्जी यूज न करता ते ॲब्झॉर्ब केले जातात. तर ते कसे होतात ते आपण बघूया. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिम्पल डिफ्युजन. ह्याला सिम्पल डिफ्युजनही म्हटलं जातं. द रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ अ सबस्टन्स इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. आता हे जे ट्रान्सफर केलं जातं सबस्टन्सेस किंवा जे काही इन्ग्रेडियंट्स असतील तर ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट बघितलं जातं. आता तुम्ही या फोटोमध्ये जर बघितलं तर जिथे जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा जिथे जास्त ॲक्टिव्ह फॉर्म आहेत तिथून ते कमी जिथे आहे तिकडे ट्रान्सफर केले जातात किंवा त्याला आपण म्हणतो फ्रॉम इट्स हाय कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लो कॉन्सन्ट्रेशन, अशा ठिकाणी ते ट्रान्सफर केले जातात. द ड्रग मॉलिक्युल्स पेनेट्रेट द सेल मेम्ब्रेन आयदर बाय द वे ऑफ अ पॅसेज थ्रू अ ॲक्वियस पोर्स इन द मेम्ब्रेन ऑर बाय डिझॉल्विंग इन द मेम्ब्रेन सबस्टन्स. जे काही मेम्ब्रेन्समध्ये पोर्स आहेत एक तर तिथून ते पास केले जातात किंवा मेम्ब्रेन मधून किंवा लिपिड डिफ्युजनमधून ते डायरेक्ट पास केले जातात सेलमध्ये. बोथ फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल मॉलिक्युल्स ऑफ अ स्मॉल साईज मे क्रॉस द सेल मेम्ब्रेन बाय सिम्पल डिफ्युजन. मग ह्याने काय होतं की पोर्समधून जे आहे ते वॉटर सोल्युबलही आतमध्ये जातात आणि लिपिड सोल्युबल बायलेअर थ्रू आतमध्ये सेलच्या आतमध्ये पास होतात. और नेक्स्ट मेकॅनिझम इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इट इज अ स्पेशलाइज प्रोसेस रिक्वायरिंग एनर्जी. आता पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये काय होतं की एनर्जी किंवा ATPs आहेत ते रिक्वायर्ड नसतात, पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी ते रिक्वायर्ड असतात. दिस प्रोसेस इज इंडिपेंडेंट ऑफ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेम्ब्रेन. त्यामध्ये जे काही मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टर असतात ते यूज केले जातात. इन दिस प्रोसेस द कॅरियर मॉलिक्यूल कंबाइन्स विथ अ ड्रग मॉलिक्यूल टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स ऑन वन साइड ऑफ द मेम्ब्रेन. आता यामध्ये काय होतं की एक कॅरियर इथे यूज केला जातो मेम्ब्रेनमध्ये किंवा कॅरियर प्रोटीन यूज केला जातो जो जे काही मॉलिक्युल्स असतील त्यांना ट्रान्सफर करतो ATPच्या यूजने किंवा त्याच्यामध्ये ATP यूज केले जातात जेणेकरून ते ट्रान्सफर करता येतील. दिस कॉम्प्लेक्स देन डिफ्युजेस थ्रू द मेम्ब्रेन अँड डिसोसिएट्स इनटू द कॅरियर अँड ड्रग मॉलिक्युल्स व्हेन इट रिचेस द अदर साइड ऑफ द मेम्ब्रेन. आफ्टर दिस कॅरियर रिटर्न्स टू द ओरिजिनल साइड ऑफ द मेम्ब्रेन टू रिपीट द प्रोसेस. काय होतं की जे काही अदर साईडला असतील मॉलिक्युल्स ते पहिले अटॅच होतात कॅरियर प्रोटीनला, देन कॅरियर प्रोटीन ते कॅरी करतं मॉलिक्युल्स टू इनसाइड द मेम्ब्रेन अँड देन द मॉलिक्युल्स आर डिटॅच टू गेट इनसाइड द मेम्ब्रेन. आणि हे प्रोसेस झाल्यानंतर परत ते रिपीट होते सेकंड मॉलिक्युल कॅरी करण्यासाठी.
Next is plasma concentration time curve. The plasma concentration time curves are process useful for studying bioavailability of differences of a drug administered in a different dosage form but containing same amount of a drug. आता यामध्ये काय करतो आपण, डिफरंट डोसेज फॉर्म जे आहेत किंवा एक लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये ड्रग ॲडमिनिस्टर केले, तर दुसरं आपण सॉलिड फॉर्ममध्ये किंवा जे काही टॅबलेट किंवा कॅप्सूल्स आहेत त्यामध्ये ते ॲडमिनिस्टर केले. तर यामध्ये आपण कम्पेअर करू शकतो की कोणाची बायोबिलिटी मॉडरेट आहे आणि युजफुल आहे ते त्या डोसेज फॉर्मसाठी, मग तो डोसेज फॉर्म आपण त्याला देऊ शकू त्या ड्रगसाठी. सो लुक एट इन द इमेज. ऑन y axis there is a mean plasma concentration in microgram per ml and on x axis there is a time in hours. So जर आपण इथे 3 ड्रग आहेत A, B and C. The A drug is have a short duration of action but it is above the level of a minimum toxic concentration. मिनिमम टॉक्सिक कॉन्सन्ट्रेशनच्या ते वर जाते जेणेकरून त्याची टॉक्सिसिटी वाढू शकते. आणि दुसरं आहे ते बी लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन दाखवते आणि थेरप्युटिक रेंजमध्ये आहे जेणेकरून काही प्रॉब्लेम किंवा साईड इफेक्ट्स प्रोड्यूस नाही होणार. आणि सी आहे ते शॉर्ट थेरप्युटिक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन दाखवते जेणेकरून ते लगेच त्याचा जो फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती लगेच त्याच्यामध्ये दिसून येते किंवा काही थोड्याच काळासाठी असेल, त्यामुळे त्याचा जास्त वापर नाही करत. जे काही बी ड्रग आहे ते युजफुल आहे, लॉंगर ड्युरेशनसाठी आहे जेणेकरून त्याचा जो प्रभाव आहे, जो काय फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती बराच वेळ राहील. सो बी हे जे ड्रग आहे ते युजफुल आहे आपल्यासाठी. नेक्स्ट इज बायो इक्विव्हॅलन्स. आपण आता बघितलं की ते कम्पेअर कसं करतो. आता कम्पेअरिंगनुसार आपण बघूया त्याचं बायो इक्विव्हॅलन्स. वेन द बायोलिटी ऑफ द ड्रग फ्रॉम डिफरंट फॉर्म्युलेशन इज सेम देन इट इज कॉल्ड एज बायो इक्विव्हॅलन्स. जी काही बायोलिबिलिटी आपण कम्पेअर केली आहे 2 ड्रगमधली किंवा 2 फॉर्म्युलेशनमधली, तर ती जर सेम असेल तर त्याला आपण म्हणतो बायो इक्विव्हॅलन्स. देन ते शो बायो इक्विव्हॅलन्स. आता या चार्टमध्ये आपण बघितलं की पहिला जो ड्रग आहे तो जेनेरिक ड्रग आहे आणि दुसरा जो ड्रग आहे तो ब्रँडेड ड्रग आहे. तर या दोघांचे जर आपण कम्पॅरिझन केलं तर बायोबिलिटी सेम दाखवते. म्हणजेच की जेनेरिक जर आपण ड्रग्स यूज केले तर ते सुद्धा सेम बायोबिलिटी दाखवतात, सेम फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतात. सो हल्ली जेनेरिक ड्रग्सचं डिस्पेन्सिंग वाढलेलं आहे. देन रिलेटिव्ह बायोबिलिटी. इट इज द बायोबिलिटी ऑफ द ड्रग फ्रॉम डोसेज फॉर्म ॲज कम्पेअर टू रेफरन्स स्टँडर्ड. एक रेफरन्स स्टँडर्ड क्रिएट केलं जातं की एवढ्या बायोबिलिटी. आता आपण जर बी ड्रग मागाशी बघितलं त्याचं मॉडरेट बायोबिलिटी आहे, तो एक आपण रेफरन्स स्टँडर्ड म्हणून यूज करू शकतो त्या ड्रग्ससाठी. तर तो आपण कम्पेअर करतो की दुसरा जर डोसेज फॉर्म दिला किंवा सेम जर अल्टरनेटिव्ह ड्रग दिला तर त्याच्याशी आपण कम्पेअर करतो रेफरन्स स्टँडर्डशी, त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह बायोबिलिटी. देन आपण पाहूया की विच आर द फॅक्टर्स अफेक्टिव्ह बायोबिलिटी. कोणकोणते असे फॅक्टर आहेत जे बायोबिलिटीला अफेक्ट करतात किंवा त्याचं जे रेट आहे त्याला कमी जास्त करतात. सो फर्स्ट देर आर 3 टाईप्स. फर्स्ट वन इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ ड्रग. जे काही फॅक्टर्स आहेत ते फिजिकल प्रॉपर्टीजवर डिपेंड आहेत किंवा जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या अल्टर करतात बायोबिलिटीला. तर कोणकोणते आहेत तर पीके, पार्टिशन, कोइफिशियंट अँड पार्टिकल साईज. दुसरं आहे ते फार्मास्युटिकल फॅक्टर. जे काही फार्मास्युटिकल फॅक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टर आहेत ते अफेक्ट करतात. कोणकोणते आहेत त्याच्यात तर डोसेज फॉर्म्स, मॅन्युफॅक्चरिंग व्हेरिएबल्स अँड डिझोल्युशन रेट. अँड थर्ड इज फिजिओलॉजिकल फॅक्टर्स. त्यामध्ये कोणकोणते आहेत तर इफेक्ट ऑफ अ GIT फ्लुइड्स. जे काही GIT फ्लुइड्स आहेत, जे काही गॅस्ट्रिक ॲसिड्स वगैरे जे काय आहेत ते कसे अफेक्ट करतात बायोअवेलेबिलिटीला. GI ट्रान्झिट टाईम. त्यामध्ये काय होतं की जे काय आपण ड्रग घेतलेला आहे तर ते ॲब्झॉर्ब व्हायला किंवा तो जो टाईम आहे स्टमकपासून आतमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत, तो जो टाईम आहे तो कसा अफेक्ट करतो. फर्स्ट पास इफेक्ट अँड लास्ट इज डिसीज स्टेट. तर आपण एक आता सेपरेटली पाहूया. फर्स्ट वन इज फिजिओकेमिकल और फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ ड्रग. त्यामध्ये कोणकोणते आहेत की सो फर्स्ट वन इज PK. Non-ionized and lipid-soluble drugs are better absorbed, while strongly acidic or basic drugs or highly ionized drugs show reduced bioavailability from GI. जे काही नॉन आयनाइज किंवा लिपिड सोल्युबल ड्रग आहेत ते लगेच ॲब्झॉर्ब होतात आणि जे काही स्ट्रॉंगली ॲसिडिक और बेसिक ड्रग्स जे आहेत आणि किंवा जे हायली आयनाइज ड्रग आहेत ते कमीत कमी बायोअवेलेबिलिटी दाखवतात. जर हायली आयनाइज ड्रग्स असतील तर ते कमी बायोअवेलेबिलिटी दाखवतात आणि जर ते नॉन आयनाइज असतील तर ते लगेच ॲब्झॉर्ब होतात आणि त्यांची बायोअवेलेबिलिटी जास्त असते. द एक्सटेंट ऑफ आयनायझेशन डिपेंड्स अपॉन द PK व्हॅल्यू. आणि हे जे आयनायझेशन आहे नॉन आयनाइज फॉर्म किंवा हायली आयनाइज फॉर्म हे डिपेंड कशावर करतं आयनायझेशन ऑफ द ड्रग. आणि आयनायझेशन डिपेंड कशावर करतं PK व्हॅल्यूवर. त्याच्यामुळे PK व्हॅल्यू अफेक्ट करते बायोअवेलेबिलिटीला.
Second part is a partition coefficient. It is the ratio of the solubility at equilibrium in an aqueous solvent to its solubility in an non-aqueous solvent. जे काही सोल्युबिलिटी असेल ड्रगची तर ती डिपेंड करते. जे काही ॲक्युएस सॉल्व्हंटमध्ये त्याची सोल्युबिलिटी जास्त असेल किंवा नॉन ॲक्युएस सॉल्व्हंटमध्ये त्याची सोल्युबिलिटी कमी असेल तर ती अफेक्ट करते. नॉन आयनाइज फॉर्म ऑफ अ ड्रग इज मोर लिपोफिलिक दॅन आयनाइज फॉर्म. जो काही नॉन आयनाइज फॉर्म आहे तो जास्त लिपोफिलिसिटी दाखवतो जेव्हा किंवा तो जास्त लिपिडशी ॲट्रॅक्ट होतो, त्यामध्ये ॲब्झॉर्ब होतो, त्यामुळे तो जास्त बायोअवेलेबिलिटी दाखवतो. Hydrophilic drugs have higher water solubility, so its dissolution rate is more rapid than lipophilic drug. जे काय हायड्रोफिलिक ड्रग्ज आहेत ते वॉटर सोल्युबल जास्त असतात, त्याच्यामुळे त्यांचा डिझोल्युशन रेट जास्त असतो. बट इन ॲक्वियस फ्लुइड इट्स नॉन आयनाइज फॉर्म इज बेटर ॲब्झॉर्ब्ड बिकॉज द बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज लिपॉइडल इन नेचर. आपली जी सेलची एन्व्हलप आहे, जे काही सेल मेम्ब्रेनचा तयार झालेली आहे ती लिपिड बायलेअर आहे, जेणेकरून काय होतं की जे काही ड्रग्ज असतील ते जर लिपोफिलिक असतील तर ते लगेच ॲब्झॉर्ब होतात. नेक्स्ट इज पार्टिकल साईज. पार्टिकल साईजमध्ये काय होतं की जे काही जर त्याची स्मॉलर साईज असेल तर ते लगेच किंवा ते ग्रेटर सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात, जेणेकरून ते लगेच ॲब्झॉर्ब होतात. स्मॉल पार्टिकल साईज इज युजफुल इन ॲब्झॉर्प्शन ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड्स अँड अँटीबायोटिक्स लाईक क्लोरॅम्फेनिकॉल, ग्रिझोव्होल्विन अँड ओरल अँटीकॉएग्युलंट्स. आता ह्याचे जे ड्रग्ज आहेत कॉर्टिकोस्टेरॉइड्स, अँटीबायोटिक्स किंवा क्लोरॅम्फेनिकॉल, ग्रिझोव्होल्विन, ओरल अँटीकॉएग्युलंट्स ह्याची पार्टिकल साईज कमी असते, त्याच्यामुळे तो एक त्यांना फायदा राहतो की ते लगेच ॲब्झॉर्ब होतात आणि लगेच बायोअवेलेबिलिटी प्रोड्यूस होते. Second types are pharmaceutical factors. First one is dosage form. Dosage form of drug can affect the bioavailability of the drug. It is dependent upon the particle size of the dosage form. जे काही पार्टिकल साईज आहे डोसेज फॉर्मची, ज्याने तो क्रिएट झाला किंवा ते काय ग्रॅन्युलेशन करून आपण ते काही डोसेज फॉर्म क्रिएट केलेलं आहे, त्याची जी पार्टिकलची साईज आहे तर ती आपण मागाशी बघितली की पार्टिकल साईज कशी अफेक्ट करते बायोअवेलेबिलिटीला. द बायोअवेलेबिलिटी ऑफ द ड्रग्स फ्रॉम अ डोसेज फॉर्म इज ॲज फॉलोज. सोल्युशन जास्त बायोअवेलेबिलिटी दाखवतं, सस्पेन्शन त्यापेक्षा कमी, पावडर त्यापेक्षा कमी, कॅप्सूल त्यापेक्षा कमी आणि टॅबलेट्स कमीत कमी दाखवतात. तर स्मॉल पार्टिकल साईज इज इम्पॉर्टंट फॉर अ ॲब्झॉर्प्शन ऑफ अ सम ड्रग्स लाईक कॉर्टिकोस्टेरॉइड्स, अँटीबायोटिक्स लाईक क्लोरॅम्फेनिकॉल अँड ग्रिझोव्होल्विन. तेच ते मागाचे काही एक्झाम्पल्स त्यांनी दाखवलेले आहेत की कोणकोणते ड्रग्स ज्याची स्मॉल पार्टिकल साईज आहे डोसेज फॉर्मची, त्यामुळे ते लगेच ॲब्झॉर्ब होतं. Second is manufacturing variables in formulation. In manufacturing, compression force may affect the bioavailability from a given dosage form. जर काही त्याची बायोअवेलेबिलिटी कशावर अफेक्ट करते, जर काही कंप्रेशन रेट त्याचा जास्त असेल किंवा हाय प्रेशरने ते जर ते कंप्रेस केलेलं असेल तर ते त्याचा डिझॉल्युशन जो रेट आहे तो फार कमी होऊन जातो, जेणेकरून त्याचं ॲब्झॉर्प्शनही लेट होणार आणि ॲब्झॉर्प्शन जर लेट झालं तर त्याची बायोअवेलेबिलिटी फार उशिराने प्रोड्यूस होईल. Example, addition of a lubricants are generally hydrophobic in nature, reduce weighting of the drug particles. एक्झाम्पल म्हणून काय दिलं त्यांनी की जर लुब्रिकंट्स आपण ॲड केलेले असतील तर ते हायड्रोफोबिक नेचरचे असतात, त्याच्यामुळे ते वेटिंग प्रॉपर्टी आहे ती रिड्यूस करतात ड्रग पार्टिकल्सची. दिस रिड्युसेस द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन अँड अफेक्ट्स बायोअवेलेबिलिटी ऑफ द ड्रग. त्यांनी बायोअवेलेबिलिटी रिड्यूस होऊन जाते. For formulation of a pharmaceuticals, different additives like starch, lactose, gums, calcium phosphates are used. आता फॉर्म्युलेशन्समध्ये या सर्व गोष्टी यूज होतात की फार्मास्युटिकल्समध्ये की स्टार्च टाकलं जातं किंवा काही लॅक्टोज, गम्स, कॅल्शियम फॉस्फेट, काही प्रिझर्वेटिव्ह यूज केले जातात. These additives greatly affect the bioavailability of certain drugs. Example, phenytoin, digoxin, levodopa, warfarin. असे जे काही ड्रग्स आहेत त्यांना ह्याचे ॲडिशनल आपण जे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते अफेक्ट करतात, त्याच्यामुळे बायोअवेलेबिलिटी पण त्याची अफेक्ट होते. जर आपण ते डायरेक्टली किंवा जेनेरिकली जर त्या गोष्टी त्याचा जो इफेक्ट असतो तो लगेच प्रोड्यूस होतो आणि जर या सर्व गोष्टी प्रिझर्वेटिव्ज, देन स्टार्च, लॅक्टोज, गम्स ह्या काही बाइंडिंगच्या ज्या काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते यूज केल्यामुळे त्याची थोडी बायोअवेलेबिलिटी लेट प्रोड्यूस होते. Some excipients like wetting agents like lactose and polysorbate 80 enhances bioavailability of some drugs. आता असे काही एजंट्स आहेत, असे काही वेटिंग एजंट्स आहेत लाईक लॅक्टोज अँड पॉलिसॉर्बेट 80 जे बायोअवेलेबिलिटी एनहान्स करतात, जे ॲब्झॉर्प्शनला इन्क्रीज करतात किंवा त्याचा जो टाइम ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे तो इन्क्रीज करतात. Excipients may interact with the drugs and may affect the bioavailability of the drug.
त्याच्यामुळे जे काही एक्सेपियंट्स आपण यूज करतोय फार्मास्युटिकल प्रिपरेशनवर ते डोसेज फॉर्म तयार करताना तर ते अफेक्ट करतात बायोलॅबिलिटीवर. इफ टू मच बाइंडर्स आर ॲडेड डिसइंटिग्रेशन इज स्लो विच इन टर्न रिड्युसेस बायोलॅबिलिटी. म्हणून जर आपण जे काही ॲडिशनल इन्ग्रेडियंट्स ॲड करतोय ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स सोडून तर ते कमीत कमी वापरले पाहिजे जेणेकरून त्याची वायबिलिटी वाढेल आणि ते लगेच ॲब्झॉर्ब होतील. थर्ड इज डिझोल्युशन रेट. इट इज द रेट ॲट विच द ड्रग गोज इन टू द सोल्युशन. जे काही ड्रग आपण ॲडमिनिस्टर केलेलं आहे ते आपल्या लिक्विड फॉर्म्युलेशन जे असतील आपल्या बॉडीमध्ये त्यामध्ये ते कसं किती लवकर ते ॲब्झॉर्ब होतं किंवा डिझॉल्व्ह होऊन जाते तर त्याचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो डिझोल्युशन रेट. पर्टिक्युलरली फॉर टॅबलेट अँड कॅप्सूल फॉर्म्स ऑफ सच टाईप ऑफ ड्रग वायबिलिटी इज मेजर्ड. आता जे काही टॅबलेट्स किंवा कॅप्सूल फॉर्म आहेत ते त्याच्यावर आपण टेस्ट करून बघतो की त्याचा डिझोल्युशन रेट किती आहे. आपण सोल्युशनचा वगैरे बघत नाही कारण ते ऑलरेडी लगेच सोल्युबल होतात. द ॲब्झॉर्प्शन ऑफ अ ड्रग टेक्स प्लेस ओनली वेन इट इज अ सोल्युशन फॉर्म. ॲब्झॉर्प्शन ऑफ अ ड्रग टेक प्लेस कधी होतं की जर काही सोल्युशन फॉर्ममध्ये जर असेल किंवा जे काही ड्रग आपण ॲडमिनिस्टर केले त्याचं डिझोल्युशन झाल्यानंतर जे काही लिक्विड प्रिपरेशन तयार होईल तर त्याचं ॲब्झॉर्प्शन फॉर्म वाढलेलं असतं. त्याच्यामुळे जे काही सॉलिड डोसेज फॉर्म आपण दिलेलं आहे ते त्याचं सोल्युशन तयार झालं पाहिजे लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये जेणेकरून ते लगेच ॲब्झॉर्ब होईल. हेन्स इफ द ड्रग आफ्टर डिसइंटिग्रेशन गेट्स डिझॉल्व क्विकली द ॲब्झॉर्प्शन विल बी रॅपिड अँड वाईस वर्सा. काय होतं की जर काय त्याचं डिझॉल्युशन रेट चांगला असेल तरच ते लगेच ॲब्झॉर्ब होतील आणि जर त्याचं डिझॉल्युशन रेट फार वेळ लावत असेल किंवा 1-2 तासानंतरच मग ते होत असेल तर त्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन स्लो होऊन जातं. नेक्स्ट पॉईंट इज फिजिओलॉजिकल फॅक्टर्स. कोणकोणते फिजिओलॉजिकल फॅक्टर्स आहेत ते आपण बघूया आता. फर्स्ट वन इज इफेक्ट ऑफ GIT फ्लुइड. GIT फ्लुइड्स कसे अफेक्ट करतात बायोलॅबिलिटीवर. ॲसिडिक ड्रग्स आर रॅपिडली ॲब्झॉर्ब फ्रॉम स्टमक बिकॉज इन ॲसिडिक मीडियम. आता जे काही ॲसिडिक फॉर्म असेल तर ते लगेच ॲब्झॉर्ब होऊन जातात दॅन बेसिक फॉर्म ऑफ. दिस रिमेन्स इन द अनआयनाइज्ड फॉर्म कारण ते अनआयनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेले असतात. सो अनआयनाइज्ड फॉर्म आपण मागाशीच बघितलं की अनआयनाइज्ड फॉर्म असेल तो रॅपिड ॲब्झॉर्प्शन शो करतो. Example like salicylates and barbiturates. Basic drugs are not absorbed from the stomach. आता बेसिक जे ड्रग आहे ते स्टमकमधून लगेच ॲब्झॉर्ब होत नाही ते इंटेस्टाईन थ्रू होतात. द अल्कलाईन मीडियम ऑफ स्मॉल इंटेस्टाईन एनहान्सेस द ॲब्झॉर्प्शन. आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अल्कलाईन एन्व्हायरमेंट असतं जेणेकरून जे काही बेसिक ड्रग्स आहेत ते तिथे ॲब्झॉर्ब केले जातात. बिकॉज दिस रिमेन इन द अनआयनाइज्ड फॉर्म कारण तिथे ते अनआयनाइज्ड फॉर्ममध्ये शो होतात. एक्झाम्पल लाईक पेथिडिन अँड इफेड्रिन. म्युसिन फॉर्म्स थीन लेअर ओव्हर द गॅस्ट्रिक अँड इपिथेलियम. जो काही गॅस्ट्रिक लॅमिना आहे त्यावर म्युसिन किंवा जे काही म्युकस लेअर असते त्याला आपण म्युसिन असं म्हणतो आणि ती काय करते इट मे फॉर्म कॉम्प्लेक्सेस विथ द व्हेरियस ड्रग्स अँड रिड्यूस देअर बायोलिटी. ती पुढे ॲब्झॉर्प्शन करू देत नाही काही ड्रग्सचं किंवा स्लो ॲब्झॉर्प्शन होतं जेणेकरून ते एक बायोलॅटीवर एक तो फॅक्टर अफेक्ट करतो. Example like hypertensive and anticholinergic drugs form complexes and hence are poorly absorbed. हे काय हायपरटेन्सिव्ह ड्रग्स आहेत जे काय आपण बीपीच्या वगैरे गोळ्या घेतो किंवा जे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत तर ते त्यांचं ॲब्झॉर्प्शन याच मार्गात थ्रू होतं त्याच्यामुळे त्यामध्ये म्युसिन लेअर अफेक्ट करते त्यांच्या बायोलॅबिलिटीवर. नेक्स्ट इज GI transit time and gastric motility. The presence of food and the volume, viscosity and tonicity of the gastric contents can influence the drug absorption by altering the gastric emptying time. जे काय आपण फूड कन्झ्युम केलेलं आहे तर ते किती अमाऊंटमध्ये आहे त्याची विस्कोसिटी किंवा त्याची टोनिसिटी कशी आहे ते फायब्रिक फूड आपण घेतलेलं आहे का किंवा ते नॉनव्हेज वगैरे आपण जर काही खाल्लेलं असेल तर त्याला पचायला बराच वेळ लागतो त्यामुळे या गोष्टी काय इन्फ्लुएन्स करतात त्याच्या ड्रग ॲब्झॉर्प्शनला. बाय अल्टरिंग द गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम. जो काय गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम आहे गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम म्हणजे काय जे काय आपण फूड कन्झ्युम केलेलं आहे त्याचा जो ॲक्टिव्ह फॉर्म किंवा जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब होऊन ते फूड ॲब्झॉर्ब होऊन जाणं त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम. सम ड्रग्स शो बेटर बायोलॅबिलिटी वेन दे आर गिवन बिफोर मील्स. काही ड्रग्स आहेत ते फूडच्या आधी जर घेतलेले असेल जेव्हा आपलं स्टमक एम्प्टी असेल तर त्यावेळी ते लगेच ॲब्झॉर्ब होतात. काही ड्रग्स असे असतात की ते मीलसोबत घ्यायला लागतात जेणेकरून ते ॲब्झॉर्ब होतील. सम ड्रग्स लाईक सॅलिसिलेट्स आयर्न प्रिपरेशन्स आर ॲडमिनिस्टर आफ्टर फूड. आता हे जे ड्रग्स आहेत सॅलिसिलेट्स किंवा आयर्न प्रिपरेशन्स असतील ते ड्रग फूड किंवा मीलच्या नंतर घ्यावे लागतात बिकॉज दे कॉज GIT इरिटेशन. ते जर आधी घेतले तर त्याने GIT इरिटेशन होतं त्यामुळे ते फूडच्या बरोबर घेतले जातात जेणेकरून त्याचा काही त्रास होणार नाही. इन्क्रीज पेरिस्टाल्टिक ॲक्टिव्हिटी ऑफ द स्टमक.
रिड्युसेस बायोलिटी. जर पेरिस्टाल्टिक मुवमेंट जर ॲक्टिव्हिटी जर होत असेल किंवा आपण जे फूड घेतलं ते पेरिस्टाल्टिक मुवमेंट होऊन ते स्टमकमध्ये येतं. जर ह्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट जर ती व्यवस्थित होत नसेल किंवा जर ती जास्त होत असेल तर ती बायोलिटी रिड्यूस करते. जर फास्ट फूड जर कन्वे केलं गेलं गॅस्ट्रिक लाईनमधून तर ते ॲब्झॉर्ब व्हायला बराच वेळ लागणार किंवा ते ॲब्झॉर्ब व्हायला त्यांना टाईमच मिळणार नाही. त्यामुळे ती बायोलिटी रिड्यूस होऊन जाते. एक्झाम्पल लाईक सस्टेन रिलीजेस ड्रग. अँटीकोलिनर्जिक ड्रग्स विच प्रमोट गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम ऑल्सो रिड्यूस बायोलिटी. आता अँटीकोलिनर्जिक टाईमचं कसं उलट आहे की ते प्रमोट करतात गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईमला पण ते रिड्यूस बायोलिटी. कारण जर हायली प्रमोशन झालं किंवा हायली इन्क्रीज इन गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम झालं की तर तो वेळ भेटणार नाही ॲब्झॉर्ब व्हायला. सो इट रिड्युसेस द बायोलिटी. पण मेटोक्लोप्रोमाइड increases gastric emptying and also increase the absorption of the ethanol, paracetamol, tetracyclines. आता मेटोक्लोप्रोमाइड काय करतं की इट increases the gastric emptying time and also increase the absorption of the ethanol, paracetamol and tetracycline. हे गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईमला पण इन्क्रीज करतं आणि ॲब्झॉर्प्शन पण इन्क्रीज होतं जेणेकरून त्याचे जे काही ड्रग्स आहेत इथेनॉल, पॅरासिटामॉल, टेट्रासायक्लिन त्याची बायोलिटी वाढते. प्रोपॅनथेलिन रिड्युसेस द ॲब्झॉर्प्शन ऑफ द रायबोफ्लेविन, सल्फामेथॉक्झॅझोल, इथेनॉल अँड पॅरासिटामॉल. आणि जे काही प्रोपॅनथेलिन आहे ते काय रिड्यूस करतं ॲब्झॉर्प्शनला. त्यामुळे यांचं इंटरॅक्शन लक्षात ठेवावं लागतं. जेव्हा आपण ड्रग थेरपी प्रिस्क्राईब करत असतो तेव्हा प्रोपॅनथेलिन रिड्यूस करतं ॲब्झॉर्प्शनला रायबोफ्लेविन, सल्फामेथॉक्झॅझोल, इथेनॉल अँड पॅरासिटामॉलला. सो या गोष्टी जर दिलेल्या असतील तर प्रोपॅनथेलिन दिलं गेलं नाही पाहिजे. थर्ड इज फर्स्ट पास इफेक्ट. फर्स्ट पास इफेक्ट कसा अफेक्ट करतो? It means that drug degradation occurring before the drug enters the systemic circulation. आता ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जाण्याच्या आधीच जर ते डिग्रेड झालं किंवा ते काही डिस्ट्रॉय झालं लिव्हरमध्ये तर त्यानेकरून त्याची बायोलिटीवर अफेक्ट होतो. इट मीन्स ऑल द ड्रग्स टेकन ओरली फर्स्ट पास थ्रू GIT अँड देन थ्रू द पोर्टल सिस्टीम. आता जे काही ड्रग आपण ओरली घेतलेले आहेत तर ते GIT थ्रू जातात आणि पोर्टल सिस्टीम थ्रू जातात म्हणजे लिव्हर थ्रू जातात जेणेकरून ते नंतर त्याच्याचं कन्व्हर्जन जे काही होतं अनआयनाइज्ड फॉर्ममध्ये ते तिथं होतं आणि मग ते ॲब्झॉर्ब केले जातात सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये. आता जे काही ड्रग्स आपण ओरली घेतलेले आहेत तर ते फर्स्ट GIT ट्रॅक थ्रू जातात आणि त्याच्यानंतर ते लिव्हरमध्ये डिस्ट्रॉय होऊन जातात. आता त्याच्यामुळे काय होतं जर काही जास्त फॉर्ममध्ये जर आपण ड्रग त्याला दिलेला आहे तर ते फार कमी फॉर्ममध्ये GIT थ्रू ॲब्झॉर्ब होतं आणि बाकीचं सगळं ड्रग हे लिव्हरमध्ये डिस्ट्रॉय होऊन जातं. हेज बायोलिटी ऑफ द सच ड्रग डिक्रीजेस अँड दिस डिमिनिश द थेरॅप्युटिक रिस्पॉन्स बाय द फर्स्ट पास इफेक्ट. आता यामुळे काय होतं की लिव्हरमध्ये ते जर ड्रग डिस्ट्रॉय झालं तर त्याची जे फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे जेवढ्या ड्रगची प्रोड्यूस व्हायला पाहिजे तर तेवढ्या ड्रगची प्रोड्यूस होत नाही. आता जर आपण म्हटलं की 250 mg जर त्याला ड्रग दिलेला आहे तर ते 50 mg ड्रग ॲब्झॉर्ब झालेला आहे आणि बाकीचं जे ड्रग आहे ते लिव्हरमध्ये डिस्ट्रॉय झालं आहे. त्याच्यामुळे जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस व्हायला पाहिजे होती जेवढ्या प्रमाणात तर तेवढी ती होत नाही. एक्झाम्पल लाईक लिव्होडोपा, मॉर्फिन, नायट्रोग्लिसरीन, आयसोसॉर्बाइट नायट्राइट, डायनायट्राइट अँड प्रोपॅनोलॉल हॅव लेस बायोलिटी इफ गिवन ओरली. त्यामुळे हे जे ड्रग आहेत तर ते ओरली दिले जात नाहीत जेणेकरून त्याची जी बायोलिटी आहे ती कमी होऊन जाते. फर्स्ट पास इफेक्ट थ्रू त्यांचं डिस्ट्रक्शन होतं ड्रग्सचं त्याच्यामुळे ते शक्यतो ओरली दिले जात नाहीत. डिसीज स्टेट. ॲब्झॉर्प्शन ऑफ अ ड्रग्स कॅन बी अफेक्टेड बाय द डिसीज स्टेट ऑफ अ GIT. जर काही मालफंक्शन्स असतील GITमध्ये किंवा जर काही इन्फेक्शन प्रोड्यूस झालेलं असेल तर त्याच्यामुळे ॲब्झॉर्प्शन कमी होतं. लाईक माल ॲब्झॉर्प्शन, थायरोटॉक्सिसिस, क्लोरहायड्रिया अँड लिव्हर सिरोसिस. आता लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्ट्रक्शन ऑफ द लिव्हर सेल्स होतं जेणेकरून त्याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे तर ते कमी होऊन जातं. In ochlorhydric condition of GIT, absorption of acidic drugs like aspirin increases. आता जे ॲस्पिरिन जे आपण ड्रग्स दिलेले आहेत तर त्याचे ॲब्झॉर्प्शन लगेच होऊन जातं. सम ड्रग्स लाईक अमॉक्सिसिलिन शो डिक्रीज बायोलिटी इन डिसीज स्टेट. आता जे काही अमॉक्सिसिलिन दिलं गेलेलं आहे तर जर काही डिसीज स्टेट असतील, मालफंक्शन्स असतील GITमध्ये तर त्याची बायोलिटी डिक्रीज होऊन जाते. इन क्रोनिक इन्फ्लेमेशन ऑफ द इलियम, ॲब्झॉर्प्शन ऑफ अ ट्रायमिथोप्रिम डिक्रीजेस वाईल दॅट ऑफ द सल्फामेथॉक्झॅझोल इन्क्रीजेस. काय होतं की काही ड्रग्स आहेत ते डिसीज स्टेटमध्ये लगेच ॲब्झॉर्प्शन दाखवतात तर काही ड्रग्स आहेत ते ॲब्झॉर्प्शन फार कमी दाखवतात किंवा दाखवतच नाहीत.
तर त्यामध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं की क्रोनिक इन्फ्लमेशनमध्ये द इलियम ॲब्झॉर्प्शन ऑफ अ ट्रायमिथोप्रिन, जो इलियम पार्ट आहे इंटेस्टाईनचा तो ट्रायमिथोप्रिन चं ॲब्झॉर्प्शन कमी दाखवतो आणि सल्फामेथॉक्साझोलचं जास्त दाखवतो. नेक्स्ट पॉईंट इज प्रेझेन्स ऑफ अदर ड्रग्स. जे काही आपण अदर ड्रग यूज केलेले आहेत तर त्याच्या इंटरॅक्शन थ्रू दुसऱ्या ड्रगची बायोलिटी कमी जास्त होऊ शकते. इफ 2 or more drugs having different biology are administered together, one drug can affect the biology of the another. Example, like liquid paraffin decreases the biology of the vitamin A. आपण विटॅमिन ए आणि लिक्विड पॅराफिन दोन्ही जर एकत्र दिलेले असतील तर लिक्विड पॅराफिन बायोलिटी जी असतील विटॅमिन एची ती कमी करतो. ॲज इट इमल्सिफाईज द फॅट अँड देअरफॉर कॉजेस डिफिशियन्सी ऑफ फॅट सोल्युबल विटॅमिन ए, डी, ई, के. आता लिक्विड पॅराफिन काय करतं की इट इमल्सिफाईज द फॅट, जेणेकरून जे काही विटॅमिन्स आपण त्याला दुसरे दिलेले आहेत तर ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाहीत आणि त्याची डिफिशियन्सी प्रोड्यूस होते. मग आता आपण बघूया की फर्स्ट पास इफेक्टबद्दल जरा डिटेल जाणून घेऊया. ओरली ॲडमिनिस्टर्ड ड्रग्स गो टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन वाया हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. आता हेपॅटिक पोर्टल सिस्टीममधून ते सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जातात. which first present the drugs to the liver. Thus the entire absorbed dose of the drugs is exposed to the liver during the first pass through the body. आता काय होतं की GIT थ्रू गेल्यानंतर तर ते लिव्हरमध्ये त्याचं डिस्ट्रक्शन होतं, जेणेकरून पूर्ण ड्रग तो ॲब्झॉर्ब होत नाही. The drug, if it is rapidly metabolized in the liver, a small fraction only will reach the systemic circulation. जर रॅपिड मेटाबॉलिझम झालं, त्याचं त्या ड्रगचं पार्टिशन लगेच झालं आणि ते अनॅरिश फॉर्ममध्ये जर लगेच झालं तर ते त्यातला जो थोडाच जो पार्ट असेल जो अनॅरिश फॉर्ममध्ये तयार झालेला आहे तोच फक्त ॲब्झॉर्ब होऊन जातो. दिस इज नोन ॲज फर्स्ट पास इफेक्ट अँड मे कॉज सिग्निफिकंट रिडक्शन इन बायोलिटी. याने काय होतं, जर जास्तीत जास्त जर आपण जे काही ड्रग दिलेला आहे, जेवढी गरज आहे ड्रग ॲब्झॉर्ब व्हायची तर तेवढं ड्रग ॲब्झॉर्ब होत नाही. त्यातला बराचसा पार्ट हा डिस्ट्रॉय होऊन जातो लिव्हरमध्ये. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हायली अफेक्ट द फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट. आता जर आपण ओरली जर दिलं तर ते फर्स्ट पास इफेक्ट थ्रू जातं आणि जर सिस्टेमिकली किंवा पॅरेंटरी दिलं तर ते डायरेक्ट ब्लडमध्ये डिझॉल्व होऊन जातं. बायोलिटी ऑफ प्रोपेरानॉल, ऑक्सिफेन, बिटाझोन, क्लोरप्रामाझिन अँड ॲस्पिरिन अंडरगो फर्स्ट पास इफेक्ट. हे जे काही ड्रग इथे मेन्शन केलेले आहेत ते जर ओरली जर देण्यात गेले आहेत तर ते फर्स्ट पास इफेक्ट थ्रू जातात. ओके, कीप लर्निंग अँड थँक्यू. दिस चॅप्टर इज ओव्हर हिअर. जे काही जर तुम्हाला क्वेरीज असतील किंवा डाऊट्स असतील यू कॅन मेन्शन इन द कमेंट बॉक्स ऑर इन अ व्हॉट्सअप ग्रुप.